Hello, everybody. Warm welcome. How do you do? कसे आहात सर्वजण? Hope you all must be fine. Thanks very much for this beautiful, wonderful presence ever. सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. कसे आहात? All good, all well? सगळं ठीक आहे मस्त? Everything good, all right? That's fantastic. चला, let's get started. सुरू करूया for our live spoken English master class. So nice to see you all here. Yes. So simple structure I am going to write here on the board and we are going to make many sentences on it. त्याच्यावरती आपण भरपूर sentences बनवणार आहोत in English. ठीक आहे? So here I am presenting on the board. Simple structure लिहिते. Let's make it together. Chat box मध्ये व्यवस्थित रिप्लाईज करत राहा. Continuously speak up in the chat box. Doesn't matter I request you or not. मी तुम्हाला सांगते नाही सांगत पण तरी it's your duty to keep messaging. Keep repeating in the chat box what I say or what I teach. जे काही सेंटेन्सेस मी घेत आहे ते रिपीट करत राहा. तुमच्या वेळेने थोडंसं प्रॅक्टिस करत राहा. इट मॅटर्स अ लॉट. डन. चला, विल प्रोसीड अहेड. एक सिंपल आज आपल्याला शिकायचंय हॅव टू, हॅज टू. काय शिकायचंय? आपण हॅव हॅज शिकलोय ना, तसंच आपल्याला शिकायचंय हॅव टू, हॅज टू. काय शिकायचंय? व्हेरी सिम्पल. हॅव टू, हॅज टू. हॅव टू, हॅज टू. इट हॅज टू मिनिंग्स. याचे दोन अर्थ होतात. काय काय अर्थ होतात माहिती का? जसं हॅव हॅजचा काय अर्थ होतो नाही का? कोणाला तरी, कोणाजवळ तरी, कोणाकडे तरी काहीतरी आहे है ना, कोणाकडे तरी काहीतरी आहे असा हॅव हॅजचा अर्थ होतो. माझ्याकडे काहीतरी आहे, आय हॅव समथिंग. त्याच्याकडे काहीतरी आहे, ही हॅज समथिंग. तिच्याकडे काहीतरी आहे, शी हॅज समथिंग. आपल्याकडे काहीतरी आहे, वी हॅव समथिंग. तुझ्याकडे काहीतरी आहे, यू हॅव समथिंग. त्यांच्याकडे काहीतरी आहे, दे हॅव समथिंग. सो दॅट इज द यूज ऑफ हॅव हॅज. पण आता पाहतोय की व्हॉट इज द मिनिंग ऑफ हॅव टू, हॅज टू. हॅव टू, हॅज टू चा काय अर्थ होतो? देर आर ऍक्च्युअली टू मिनिंग्स. दोन अर्थ होतात की कर्त्याला काहीतरी करायचं आहे किंवा कर्त्याला काहीतरी करावं लागतं. पहा व्यवस्थित, दोन मिनिंग्स होतात. देर आर टू मिनिंग्स. जास्त प्रमाणात हॅव टू, हॅज टू मध्ये हे वापरले जातं. काय? कर्त्याला काहीतरी करावं लागतं. करायचं आहे हे पण वापरतात, पण ह्याच्यामध्ये वॉन्ट टू पण युज होतं. तर स्पेसिफिकली करावं लागतं हे जास्त युज होतं. कर्त्याला काहीतरी करावं लागतं. कर्त्याला काहीतरी करावं लागतं. इट मीन्स कोणाला तरी काहीतरी करावं लागतं. यूज ऑफ हॅव टू, हॅज टू. इथे बोर्डवरती आय विल राईट अ सेंटेन्स. विल मेक इट इन इंग्लिश. ओके, कोणाला तरी काहीतरी करावं लागतं. मी म्हणते, मला म्हणायचं की मला, पहा, मला काम करावं लागतं. ठीक आहे. सिंपल एक्झाम्पल घेतलं मी बोर्डवरती. द व्हेरी सिम्पल, दिसायलाच मोठं आहे, बनवायला एकदम सिम्पल आहे. मला काम करावं लागतं. दॅट्स द सेंटेन्स अँड वी नीड टू मेक इट इन इंग्लिश. मला काम करावं लागतं. गुड, खूप छान ट्राय करत आहात. कोणाला? मला. मला ह्याच्यासाठी इंग्लिश मध्ये म्हणायचं आय. आय सोबत पुढे आपण काय घेणार? हॅव टू की हॅज टू? आय सोबत हॅव वापरतो आपण. सो से हॅव टू. आय हॅव टू. काम करणे, इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश वर्क. काम करण्याला इंग्रजीमध्ये काय बरं म्हणतात? इट इज ऍक्च्युअली कॉल्ड एज वर्क. सो मला काम करावं लागतं. ऍक्च्युअली इट इज कॉल्ड एज आय हॅव टू वर्क. ब्युटिफुल. थोडस चेंजेस करते. मला म्हणायचंय त्याला काम करावं लागतं. इझिएस्ट वन. त्याला काम करावं लागतं. नाउ हाऊ आर वी गोइंग टू मेक इट? त्याला काम करावं लागतं. कोणाला? त्याला. त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणणार? एकदम सिंपल. ही हॅज टू वर्क. त्याला काम करावं लागतं.
he has to work. Right? Has घेतलं. वाक्यातलं कर्तावरती डिपेंड असतं पहा. आय असेल तर तुम्ही आय सोबत हॅव टू वापराल. कर्ता जर का ही असेल, शी असेल, एखादा व्यक्ती असेल, जसं की आपण कन्सिडर करतो राधा, तर मग तुम्ही वापराल हॅज टू. अँड इफ इट इज अ वी, इफ इट इज अ यू, अँड इफ इट इज अ दे, तर यूज करायचं हॅव टू. काय यूज करायचं? हॅव टू. येतं लक्षात सगळ्यांच्या? आर यू एव्हरीबडी गेटिंग? पहा, दिस इज हाऊ वी कॅन मेक. सो ह्याप्रमाणे वाक्यातल्या सब्जेक्ट प्रमाणे वाक्यात जे तुम्हाला घ्यायचं ते चेंज होणार. ही आलं सो आपण ही सोबत हॅज टू घेतलं. आय आलं आय सोबत आपण हॅव टू घेतलं. डन. चला आता पुढे. तिला तिला काम करावं लागतं. तिला काम करावं लागतं. चला कम्प्लीट द चेन. एव्हरीबडी कम ऑन फास्ट प्लीज मेक. तिला काम करावं लागतं. कोणाला? तिला. ती मीन्स व्हॉट? शी. सोबत काय घ्यायचं? हॅज टू. शी हॅज टू वर्क. तिला काम करावं लागतं. बिकम्स इन इंग्लिश व्हॉट? शी हॅज टू वर्क. तिला काम करावं लागतं. ब्युटिफुल. चला पुढे. मला म्हणायचंय आम्हाला काम करावं लागतं. येस प्लीज. आम्हाला काम करावं लागतं. कम ऑन, विल यू प्लीज लेट मी नो? आम्हाला काम करावं लागतं. द व्हेरी सिम्पल वन. आम्हाला काम करावं लागतं. करेक्ट. आम्हाला म्हणजे काय? वी सोबत काय घ्यायचं? हॅव टू. वी सोबत हॅव टू घ्यायचं तुम्हाला. हॅज टू नाही. हॅव टू. वी हॅव टू वर्क. आम्हाला काम करावं लागतं. वी हॅव टू वर्क. बरं, नेक्स्ट वन. आय सिम्पली वॉन्ट टू से दॅट तुला काम करावं लागतं. तुला काम करावं लागतं. चला करा वाक्य इंग्रजीमध्ये. तुला काम करावं लागतं. येस एव्हरीवन कम ऑन. तुला काम करावं लागतं. आता व्यवस्थित हेल्पिंग वर्ब यूज करा प्लीज. नो मिस्टेक. तू म्हणजेच काय? यू सोबत काय घेणार तुम्ही? हॅव टू. कामाला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? वर्क. यू हॅव टू वर्क. अँड वन मोर एक्झाम्पल. मला म्हणायचंय त्यांना काम करावं लागतं. येस प्लीज. त्यांना काम करावं लागतं. कमॉन. कोणाला काम करावं लागतं? त्यांना मीन्स व्हॉट? दे सोबत काय घ्यायचं? हॅव टू. दे हॅव टू. काम करणे म्हणजेच काय? वर्क. अँड द एक्झाम्पल इज रेडी. त्यांना काम करावं लागतं. बिकम्स इन इंग्लिश दे हॅव टू वर्क. दे हॅव टू वर्क. आलं लक्षात सगळ्यांच्या? मला काम करावं लागतं. आय हॅव टू वर्क. पहा, त्याला काम करावं लागतं. ही हॅज टू वर्क. सिम्पल आहे. फक्त क्रिया आली आहे पुढे म्हणून आपण टू जॉईन करतोय. तिला काम करावं लागतं. शी हॅज टू वर्क. आम्हाला काम करावं लागतं. वी हॅव टू वर्क. तुला काम करावं लागतं. यू हॅव टू वर्क. त्यांना काम करावं लागतं. दे हॅव टू वर्क. समजलं? रीड करा तर एकदा तुम्ही स्वतः. मी फोटो काढते टिल द टाइम. आय विल कॅप्चर द फोटो. यू प्लीज रीड. करायचं आहे असं पण सेन्स होतो आणि करावं लागतं असा सुद्धा सेन्स होतो. डन. ओके. चला, इन द सेम वे वी विल टेक द अनदर वर्क अँड विल प्रॅक्टिस. ठीक आहे. आय विल राईट हिअर इन द मराठी. यू विल प्लीज लेट मी नो इन इंग्लिश हाऊ विल बी द आन्सर. See, I want to say that easiest one I will take. मला
स्वयंपाक करावा लागतो. या प्लीज ट्राय. मला स्वयंपाक करावा लागतो. सिम्पल. कसं कराल तुम्ही? तर स्वयंपाक करणे, दॅट इज द मेन वर्ड. स्वयंपाक करण्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? कुक. मला स्वयंपाक करावा लागतो. मला म्हणजेच काय? आय सोबत आपल्याला घ्यायचंय हॅव टू. लेट्स टेक आय हॅव टू. आणि स्वयंपाक करणे म्हणजेच काय? कुक. एक्झाम्पल रेडी. मला स्वयंपाक करावा लागतो. आय हॅव टू कुक. आय हॅव टू कुक. क्लिअर? डन. आता पहा प्रोसिडिंग आहे. त्याला स्वयंपाक करावा लागतो. त्याला स्वयंपाक करावा लागतो. प्लीज यूज द अप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ड. ओके. त्याला स्वयंपाक करावा लागतो. कोणाला? त्याला. त्याला म्हणजेच काय? ही सोबत घ्यायचं हॅज टू. ही हॅज टू. स्वयंपाक करणे मीन्स व्हॉट? कुक. सो त्याला स्वयंपाक करावा लागतो. ही हॅज टू कुक. हॅव टू नका करू चुकू ना. ही हॅज टू कुक. चला पुढे कम्प्लीट करूया का चैन? तिला स्वयंपाक करावा लागतो. तिला स्वयंपाक करावा लागतो. प्लीज करा इंग्लिश मध्ये. कम ऑन प्लीज मेक. तिला स्वयंपाक करावा लागतो. लेट मी नो इन द चॅट बॉक्स प्लीज. यस. तिला स्वयंपाक करावा लागतो. कोणाला? तिला. तिला म्हणजेच काय? शी. करेक्ट. कसं होईल वाक्य? कम ऑन प्रॅक्टिस प्लीज. शी हॅज टू कुक. तिला स्वयंपाक करावा लागतो. शी हॅज टू कुक. ब्युटिफुल. आता पुढे. आम्हाला स्वयंपाक करावा लागतो. आम्हाला स्वयंपाक करावा लागतो. कम ऑन प्लीज गो फॉर इट. आम्हाला स्वयंपाक करावा लागतो. प्लीज मेक. आम्हाला मीन्स काय घ्यायचं? करते सगळेजण ट्राय. व्यवस्थित ट्राय करा प्लीज. आम्हाला स्वयंपाक करावा लागतो. आम्हाला मीन्स व्हॉट? वी सोबत काय घ्यायचं? हॅव टू. वी हॅव टू. स्वयंपाक करणे इट इज कॉल्ड एज अन इंग्लिश कुक. वी हॅव टू कुक. ओके. नेक्स्ट वन. मला म्हणायचंय तुला स्वयंपाक करावा लागतो. तुला स्वयंपाक करावा लागतो. कम ऑन. तुला स्वयंपाक करावा लागतो. तुला स्वयंपाक करावा लागतो. तुला म्हणजेच काय? यू सोबत काय करायचं? हॅव टू. स्वयंपाक करणे म्हणजेच काय? अँड द एक्झाम्पल इज रेडी. तुला स्वयंपाक करावा लागतो. यू हॅव टू कुक. नेक्स्ट वन. हिअर वी गो. त्यांना स्वयंपाक करावा लागतो. त्यांना स्वयंपाक करावा लागतो. चला प्लीज डू मेक द सेंटेन्स इन इंग्लिश. त्यांना स्वयंपाक करावा लागतो. कोणाला? त्यांना. त्यांना मीन्स व्हॉट? दे सोबत काय घ्यायचं? हॅव टू. दे हॅव टू. स्वयंपाक करणे म्हणजेच काय? कुक. एक्झाम्पल इज रेडी. राईट. त्यांना स्वयंपाक करावा लागतो. हाऊ कॅन वी मेक? दे हॅव टू कुक. लक्षात येत आहे? कॉन्सेप्ट क्लिअर होतोय? छानपैकी प्रॅक्टिस होतीये सगळ्यांची. आर यू प्रॅक्टिसिंग वेल? ग्रेट. आता थोडस सेंटेन्स एक्सटेंड करू शकते का मी? Can I extend the sentence? Slowly, I will be extending. बरं. चला. आता मी थोडस सेंटेन्स एक्सटेंड करणार अँड वी आर गोइंग टू मेक इट इन इंग्लिश. पहा.
मला लवकर उठावं लागतं. विल यू ट्राय प्लीज? मला लवकर उठावं लागतं. कम ऑन करा ट्राय. हाऊ व्हॉट विल यू से अबाउट इट? मला लवकर उठावं लागतं. सिम्पल. कोणाला तरी काहीतरी करावं लागतं. दॅट्स द सेंटेन्स. सो तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं मला लवकर उठावं लागतं. सो ह्याच्यासाठी यू शुड नो टू थिंग्स. तुम्हाला दोन गोष्टी माहित पाहिजे. पटपट चॅट बॉक्स मध्ये टायपिंग करायचं, तुम्हाला प्रॅक्टिस करायची. बोलायचं, टाईप करायचं, बोलायचं, टाईप करायचं. कम ऑन प्रॅक्टिस इन दिस वे. सो बोलताना आठवणार की हॅव टू वापरायचे, हॅज टू वापरायचे, करावं लागतं आलंय, करायचं आहे आलंय. Speak up. Here is your role. This is the spoken English class. This is the platform for you to speak, to express, and just do that. फक्त बसून पाहायचं नाही, थोडं प्रॅक्टिस कर. प्रॅक्टिस. मला लवकर उठावं लागतं. मला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? आय. सोबत काय घ्यायचं? हॅव टू. आय हॅव टू. उठावं लागतं. उठणे. इट इज ऍक्च्युअली कॉल्ड एज इन इंग्लिश वेकअप. काय म्हणतात उठणेला इंग्लिशमध्ये? वेकअप. उठ असं जरी म्हणायचं असेल ना की उठ, तरी पण म्हणतात वेकअप ऑर गेटअप. आणि उठावं लागतं, उठणे ही जी क्रिया आहे त्याला पण वेकअपच बोलतात. सो आय हॅव टू वेकअप. मला उठावं लागतं, लवकर उठावं लागतं. सो ते शेवटी टाकायचं. जसं नाही का वाक्यात काल आलं तर आपण शेवटी टाकतो मला काल ताप होता, आय हॅड फिवर यस्टरडे टाकतो. तसं लवकर उठावं लागतं ते शेवटी टाकायचं आय हॅव टू वेकअप अर्ली. मला लवकर उठावं लागतं. सेंटेन्स रेडी? कम्प्लीट करू, चॅलेंज मध्ये प्रॅक्टिस करू. चला करा माझ्यासोबत प्रॅक्टिस. त्याला लवकर उठावं लागतं. त्याला लवकर उठावं लागतं. कम ऑन फास्ट. त्याला लवकर उठावं लागतं. ह्याच्यामुळे काय होणार आहे? हे प्रॅक्टिस वाय इट इज नेसेसरी, ते हॅव टू हॅज टू तुम्हाला क्लिअर होणं जरुरी. त्याच्यामध्ये मिस्टेक नकोय. सो प्रॉपर यूज करा हॅव टू हॅज टू. त्याला लवकर उठावं लागतं. त्याला म्हणजे ही सोबत घ्यायचं हॅज टू. ही हॅज टू वेकअप अर्ली. त्याला लवकर उठावं लागतं. ही हॅज टू वेकअप अर्ली. चला पुढे. तिला प्रॅक्टिस एव्हरीवन प्लीज. तिला लवकर उठावं लागतं. तिला लवकर उठावं लागतं. सो ती म्हणजेच काय? शी. सोबत काय घ्यायचं? हॅज टू. शी हॅज टू वेकअप अर्ली. तिला लवकर उठावं लागतं. शी हॅज टू वेकअप अर्ली. चला आता पुढचं करा. आम्हाला लवकर उठावं लागतं. कम ऑन प्लीज कम्प्लीट द चेन. सगळ्यांनी कम्प्लीट करायची चेन आपली आपली. आम्हाला लवकर उठावं लागतं. कारण कसं होईल इंग्लिशमध्ये? मराठीत बोला, इंग्लिशमध्ये टाईप करा. येस, हाऊ कॅन यू मेक? आम्हाला लवकर उठावं लागतं. वी हॅव टू. लवकर उठणे म्हणजेच काय? वेकअप अर्ली. आम्हाला लवकर उठावं लागतं. वी हॅव टू वेकअप अर्ली. आम्हाला लवकर उठावं लागतं. नेक्स्ट वन हिअर वी गो. तुला लवकर उठावं लागतं. तुला लवकर उठावं लागतं. कोणाला? तुला. तुला मीन्स व्हॉट? यू सोबत काय घ्यायचं? हॅव टू. यू हॅव टू वेक अप अर्ली. यू हॅव टू वेक अप अर्ली. अँड नेक्स्ट वन इज हिअर वी गो. त्यांना लवकर उठावं लागतं. त्यांना लवकर उठावं लागतं. कोणाला? त्यांना. मग त्यांच्यासाठी काय यूज केलंय? करेक्ट. दे हॅव टू. जमतंय का सगळ्यांना? दे हॅव टू वेकअप अर्ली. दिस मच इझी इट इज. इतकं सोपं आहे. दे हॅव टू वेकअप अर्ली. दिस इज हाऊ यू आर गोइंग टू प्रॅक्टिस. अशा प्रकारे आपल्याला खूप सराव करायचा आहे ऑन दिस कॉन्सेप्ट.
बर, आता ह्याच्यामध्ये सब्जेक्ट चेंज पण होऊ शकतो. वी कॅन ऑल्सो चेंज द सब्जेक्ट हाऊ. जसं की वी कॅन से पहा, राधाला लवकर उठावं लागतं, असं सिंग्युलर सब्जेक्ट पण येऊ शकतं. मग काय करणार बरं तुम्ही? व्हॉट विल यू डू? जसं राधाला लवकर उठावं लागतं, मग इंग्लिशमध्ये ट्राय प्लीज. राधाला लवकर उठावं लागतं, मग काय यूज करणार तुम्ही? गुड. हॅव टू, हॅज टू. व्हॉट आर यू गोइंग टू यूज देअर? Great. Radha has to wake up early. Beautiful. That's really correct. Radha has to wake up early. Radha has to wake up early. राधाला लवकर उठावं लागतं. राधा has to wake up early. बरं, सांगा इंग्लिश मध्ये. आजोबांना लवकर उठावं लागतं. आजोबांना लवकर उठावं लागतं. आजोबांना लवकर उठावं लागतं. आजोबांना लवकर उठावं लागतं. करेक्ट. ग्रँडफादर हॅज टू वेक अप अर्ली. ब्युटिफुल. ग्रँडफादर हॅज टू वेक अप अर्ली. बरं, मला म्हणायचंय आईला लवकर उठावं लागतं. आईला लवकर उठावं लागतं. इन इंग्लिश प्लीज. आईला लवकर उठावं लागतं. येस. Mother has to wake up early. Correct. Beautiful. Mother has to wake up early. आईला लवकर उठावं लागतं. Mother has to wake up early. That's beautiful. आणि मला असं म्हणायचंय की आई वडिलांना लवकर उठावं लागतं. आई वडिलांना लवकर उठावं लागतं. आई वडिलांना लवकर उठावं लागतं. गुड. आता आई वडिलांना लवकर उठावं लागतं. तुम्ही मदर फादर म्हणणार, आई वडील. इंग्लिश मध्ये काय झालं हे? आई वडील असं दोन्ही झालं तर ते पालक झालं ना. सो इट इज कॉल्ड एज अन इंग्लिश पेरेंट्स. पेरेंट्स. सो पेरेंट्स बोलायचं है ना. जसं भाऊ बहिणी, सिबलिंग्स होतं ते, आजी आजोबा, ग्रँड पेरेंट्स होतं तसं. आई वडील पेरेंट्स. आता 2 जण आहेत, मग हॅज घ्यायचं का? आई आणि वडील 2 जण आहेत, मग तुम्ही सांगा, तुम्ही हॅज घेणार की हॅव घेणार? 2 जण आहेत ना, आई आणि वडील. हा, मग एकच जण असेल तर आपण पेरेंट म्हणू, यस नाही लावणार. पण यस लावलं म्हणजे 2 आहेत, आई आणि वडील, तर मग हॅव यूज करायचं. प्लुरल झालं, अनेकवचनी झालं, मग वी नीड टू यूज हॅव. मग बाकी कसं होईल? पेरेंट्स हॅव टू. पेरेंट्स हॅव टू वेक अप अर्ली. आई वडिलांना लवकर उठावं लागतं. पेरेंट्स हॅव टू वेक अप अर्ली. पेरेंट्स हॅव टू वेक अप अर्ली. आई वडिलांना लवकर उठावं लागतं. पेरेंट्स हॅव टू वेक अप अर्ली. येते लक्षात सगळ्यांच्या? आर यू एव्हरीबडी गेटिंग? पेरेंट्स हॅव टू वेक अप अर्ली. बरं, मला म्हणायचंय, आय वॉन्ट टू से दॅट विद्यार्थ्यांना लवकर उठावं लागतं. विद्यार्थ्यांना लवकर उठावं लागतं. सिंगल पेरेंट असेल तर हॅच घ्यायचं, यस नाही लावलं तर मग हॅच घ्यायचं. विद्यार्थ्यांना लवकर उठावं लागतं. विद्यार्थी मीन्स व्हॉट? स्टुडंट्स. खूप साऱ्या विद्यार्थ्यांबद्दल वी आर स्पीकिंग अबाउट. सो स्टुडंट्स पुढे काय घ्यायचं? हॅव टू. स्टुडंट्स हॅव टू वेक अप अर्ली. विद्यार्थ्यांना लवकर उठावं लागतं. स्टुडंट्स हॅव टू वेक अप अर्ली. खूप सारे विद्यार्थी यस लावलं. यस लावलं विद्यार्थ्यांना, खूप सारे झाले, मग स्टुडंटला यस लावलं आणि पुढे हॅव टू होणार, कारण खूप जण झाले. आता स्टुडंट्स हॅव टू वेक अप अर्ली. यस देवानंद सर.
ठीक आहे. हा, यांचं निगेशन्स पण करू शकतो. लाईक मला लवकर उठावं लागत नाही, तर ते डोंट डझंट टाकायला लागतं. जसं आय डोंट हॅव टू वेक अप अर्ली. ते पण पाहूया आपण पुढे. ते पण मी तुम्हाला पुढे शिकवेल. आता आपण आहे ना सेंटेन्स बनवणं, नॉर्मल सेंटेन्स बनवणं व्यवस्थित शिकूया. समजलं? गॉट इट प्रॉपरली? चला, आता मी तुम्हाला काही सेंटेन्सेस देते. जे तुम्ही काय करणार आहात, आय डोंट वॉन्ट यू टू टाईप. मला वाटतं आतापर्यंत तुम्ही भरपूर टायपिंग करताय, कंटिन्युअसली मेसेजेस करत आहात चॅटबॉक्समध्ये. टायपिंग करून इनफ प्रॅक्टिस झालीये. आता थोडं बोलून प्रॅक्टिस करूया. फॉर्मॅट तुमच्या समोर आहे. यू हॅव अ फॉर्मॅट इन फ्रंट ऑफ यू, राईट? तुमच्या समोर फॉर्मॅट आहे, बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला? नाव व्हॉट एक्झॅक्टली आर वी गोइंग टू डू? वी आर गोइंग टू हॅव इनफ प्रॅक्टिस नाव ऑन इट. आता आपण ह्याच्यावरती आहे ना इनफ प्रॅक्टिस करणार आहे. हाऊ टू प्रॅक्टिस ऑन इट? जस्ट हॅव अ लुक. सी, आय विल राईट सम सेंटेन्स हिअर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, एक मी क्लीन द रूम. एक मी तुम्हाला वर्ब आणि ऑब्जेक्ट दिलं, विच इज क्लीन द रूम. आता हे क्लीन द रूम तुम्हाला सगळ्या फॉर्म्स मध्ये टाकायचंय. व्हॉट आर यू गोइंग टू डू? हे जे क्लीन द रूम आहे ना, हे क्लीन द रूम सगळ्या फॉर्मॅटमध्ये टाकायचं आणि बनवायचं. आय डोंट वॉन्ट यू टू टाईप. मला माहिती आहे तुम्ही इनफ टायपिंग केलंय. आता टाईप नका करू, पण मराठी आणि इंग्लिश मध्ये बोला. क्लीन द रूम म्हणजे खोली स्वच्छ करणे. मी मराठीमध्ये विचारते, तुम्ही तिकडून इंग्लिश ट्रान्सलेशन मनात करा. तुम्हाला टाईप करायचं असेल तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. स्पीकिंग मध्ये होत असेल तर बोला. ठीक आहे. आता मला म्हणायचंय, मला खोली स्वच्छ करावी लागते. प्लीज स्पीकअप. यू हॅव टाइम फॉर 10 सेकंड्स. मला खोली स्वच्छ करावी लागते. येस. यू हॅव 10 सेकंड्स माइंड मध्ये आन्सर रेडी करायचं. जस्ट मेक द आन्सर रेडी. कॅन आय क्लीन इट अप? हे मी क्लीन करू शकते का? I will just clean it up. By your own, please make the sentence ready. Done? I have to clean the room. Sentence बनवायचं माइंड मध्ये. I have to clean the room. Second example, त्याला खोली स्वच्छ करावी लागते. कम ऑन, माइंड मध्ये बनवा किंवा टाईप करा. तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते करू शकता. माइंड मध्ये केलं तरी पण चालेल, चॅट बॉक्स मध्ये केलं तरी पण चालेल. यू हॅव 10 सेकंड्स. त्याला खोली स्वच्छ करावी लागते. गुड. He has to clean the room. He has to clean the room. तिला खोली स्वच्छ करावी लागते. Come on, please. तिला खोली स्वच्छ करावी लागते. तिला खोली स्वच्छ करावी लागते. तिला खोली स्वच्छ करावी लागते. She has to clean the room. Very good. She has to clean the room. Beautiful. बरं, देन मला म्हणायचंय, राधाला खोली स्वच्छ करावी लागते. राधाला खोली स्वच्छ करावी लागते. राधाला खोली स्वच्छ करावी लागते. राधा हॅज टू क्लीन द रूम. ब्युटिफुल. राधा हॅज टू क्लीन द रूम. डन. नेक्स्ट आय वॉन्ट टू आस्क यू, आम्हाला खोली स्वच्छ करावी लागते. प्लीज मेक. आम्हाला खोली स्वच्छ करावी लागते. It becomes in English, we have to clean the room. Good. We have to clean the room.
खोली स्वच्छ करावी लागते. आय हॅव टू, वी हॅव टू क्लीन द रूम. बरं, देन नेक्स्ट, तुला खोली स्वच्छ करावी लागते किंवा तुम्हाला खोली स्वच्छ करावी लागते. करावी लागते, करावं लागेल नाही. करावं लागेल पण शिकवणार आहे मी. दिस इज करावे लागते, करावं लागतं. सो तुला खोली स्वच्छ करावी लागते. यू हॅव टू क्लीन द रूम. गुड, व्हेरी गुड, छान करताय. यू हॅव टू क्लीन द रूम. कोणाला चॅटबॉक्स मध्ये मेसेज नाही करता येते का? खाली पार्टिसिपंट बटन वरती क्लिक करायचं. वरती माझं नाव दिसतं पल्लवी मॅम, त्यावर क्लिक करायचं, चॅट बटन येतं. मग तिथे गेले ना, खाली परत चॅट येतं. स्क्रीनवरती आली का परत मी दिसायला लागले का परत खाली चॅट येतं, त्यावरती क्लिक करून मेसेज करता येतो. जमत असेल त्यांनी करणं, नसेल जमत तर डोंट वरी, ओरली प्रॅक्टिस करा. ते काय एवढं म्हणजे खूप ताण नका घेऊ. ते जमत कोणाला नसेल तर ते सिक्युरिटी आहे, ते तुम्हाला पाहायलाच लागेल कसं करायचं ते. आणि जमत नसेल तर ओरली प्रॅक्टिस करा. त्यांना खोली स्वच्छ करावी लागते. त्यांना खोली स्वच्छ करावी लागते. त्यांना मीन्स व्हॉट? दे. येस. We will take what? They have to clean the room. They have to clean the room. I think you have done the enough practice. मला असं वाटतं तुम्ही छान enough practice केलेली आहे. आता प्लीज टेक आउट युअर नोटबुक. वही काढा. मी काही मराठी सेंटेन्सेस देते, पटापट वहीमध्ये इंग्लिश ट्रान्सलेशन करून दाखवणार आहात. आधीचे हे गोष्टी लिहायला तुम्ही जागा सोडू शकता किंवा डायरेक्टली स्ट्रक्चरचं नाव टाकून हे लिहा आणि मग मी जे आपण आज शिकलेले मग ते ना तुम्ही नंतर लिहू शकता. ओके, डन. कम ऑन प्लीज फास्ट टेक आउट युअर नोटबुक. मी काही सेंटेन्सेस देते, थोडे आता रॅन्डम सेंटेन्सेस देते, कारण आता तुम्हाला 2 वर्डचे पण सवय लागली आहे. वेकअप अर्ली घेतलं, क्लीन द रूम घेतलं, सो अशा सेंटेन्सेस मी बोर्डवरती लिहिते. प्लीज ट्राय मेकिंग इट इन इंग्लिश. पेरेंट्स आणि स्टुडंट्सला हॅव लावलं कारण की ते प्लुरल झाले, अनेक वचनी झालं. सो जेव्हा अनेक वचनी असेल, 2 किंवा 2पेक्षा जास्त जण विषय बोलतो, तेव्हा हॅव टू घ्यायला लागेल. स्टुडंट्स खूप सारे विद्यार्थ्यांबद्दल बोलले मी. पेरेंट्स 2 किंवा 2पेक्षा जास्त जण झाले तर हॅव लावायला लागतं. दॅट्स वाय. सो लेट्स हॅव अ प्रॅक्टिस. बरं, हिअर इज द सेंटेन्स आय एम टेकिंग ऑन द बोर्ड. त्याला, चला तुम्ही करायचं एक एक सेंटेन्स इंग्लिशमध्ये वहीमध्ये. त्याला स्वच्छ कपडे घालावे लागतात. त्याला स्वच्छ कपडे घालावे लागतात. प्लीज ट्राय. त्याला स्वच्छ कपडे घालावे लागतात. माझ्या मुलाला लवकर झोपावं लागतं. आता ट्राय करायचं तुम्ही. काय आधी येणार, काय नंतर येणार, पाहता व्यवस्थित. माझ्या वहीमध्ये करायचंय, वहीमध्ये. आय एम नॉट आस्किंग यू टू आन्सर इन द चॅट बॉक्स. वही काढा, नीट लिहा, व्यवस्थित विचार करा आणि उत्तर बनवा वहीमध्ये. लगेच आन्सर सांगेल, मग करेक्शन करून पहा. मी तुम्हाला लिहायला इनफ टाइम देणार आहे. विद्यार्थ्यांना नियम पाळावे लागतात. विद्यार्थ्यांना नियम पाळावे लागतात. त्यांना रिपोर्ट जमा करावा लागतो. त्यांना रिपोर्ट जमा करावा लागतो. आईला भांडी घासावी लागतात.
तपासाव्या लागतात. शिक्षकांना वह्या तपासाव्या लागतात. त्याला गेट उघडावं लागतं. त्याला गेट उघडावं लागतं. प्लीज एव्हरीबडी मेक द आन्सर. ग्राहकांना पैसे द्यावे लागतात. ग्राहकाला पैसे द्यावे लागतात. वहीमध्ये करणार आहात. विद्यार्थ्यांना रांगेत थांबावं लागतं. 10 sentences you are going to make. Yes, come on fast. लवकर करा. I am waiting. व्यवस्थित बनवा वहीमध्ये. Yes, everybody. Come on, please make. जमतंय का? व्यवस्थित करा. आय एम वेटिंग. झालं की सांगा. आय एम डन मॅम. झालं की असं मेसेज करा. आय एम डन मॅम. माझं झालं. येस, झालं का गाईज? चेक प्लीज नाव. आता पहा चेक करून. आय होप यू ऑल आर डन विथ इट. Check the answers properly. What is the first example?
त्याला कपडे स्वच्छ त्याला स्वच्छ कपडे घालावे लागतात. ओके. त्याला म्हणजे ही सोबत घ्यायचं हॅज टू. ही हॅज टू. घालणे, परिधान करणे म्हणजेच काय? वियर. ठीक आहे. वियर म्हणजे घालणे किंवा परिधान करणे. सो आधी वर्ब घ्यायचं. ही हॅज, जसं नाही का त्याला खोली स्वच्छ करावी लागते, आपण स्वच्छ करणे घेतलं आधी. क्लीन, काय स्वच्छ करावं लागतं? रूम, ते पुढे. तसंच आधी घालणे हे घ्यायचं आणि मग स्वच्छ कपडे ते पुढे. ही हॅज टू क्लीन, सॉरी, ही हॅज टू विअर स्वच्छ कपडे म्हणजे क्लीन क्लोथ्स. ही हॅज टू विअर क्लीन क्लोथ्स. त्याला घालावं लागतं. हे मेन सेंटेन्स. ही हॅज टू विअर, काय घालावं लागतं? स्वच्छ कपडे म्हणजे क्लीन क्लोथ्स. असं वाक्य पाहिजे. क्रिया घ्यायची. हॅज टू, हॅव टूच्या नंतर क्रिया घ्यायची. मेन क्रिया. वाक्यात क्रिया काय होते, मग पुढचा शब्द घ्यायचा. आता पहा, माझ्या मुलाला लवकर झोपावं लागतं. माझा मुलगा माय सन. राईट. माय सन. सन एकच मुलगा म्हणजे हॅज टू घ्यायचं. आता क्रिया घ्यायची. क्रिया काय? झोपणे. हा, पुट ऑन पण घेऊ शकता. पुट ऑन म्हणजे घालणे. झोपणे. झोपण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्लीप. माय सन हॅज टू स्लीप. आणि कधी? लवकर. हे एक्स्ट्रा ते पुढे टाकायचं. माय सन हॅज टू स्लीप अर्ली. जसं नाही का लवकर उठावं लागतं, आधी उठण्याला घेतलं. उठणे म्हणजे वेकअप आणि लवकर म्हणजे अर्ली, ते पुढे. तसं आधी मेन सेंटेन्स घ्यायचा, एक्स्ट्राऑर्डिनरी पुढे टाकायचं. विद्यार्थ्यांना नियम पाळावे लागतात. सो विद्यार्थी म्हणजेच काय? स्टुडंट्स. खूप सारे स्टुडंट्स आहेत. मग हॅव टू घेणार आहे. स्टुडंट्स हॅव टू. पाळावं लागतं हे आधी लिहायचं. काय पाळायचं ते पुढची गोष्ट. पाळावं लागतं. मुख्य क्रिया आधी घ्यायची. स्टुडंट्स हॅव टू फॉलो. पाळणे म्हणजे काय? फॉलो. काय? नियम. नियम म्हणजेच काय? रूल्स. स्टुडंट्स हॅव टू फॉलो द रूल्स किंवा स्टुडंट्स हॅव टू फॉलो रूल्स. त्यांना रिपोर्ट जमा करावा लागतो. त्यांना म्हणजेच काय? दे सोबत काय घेणार तुम्ही? हॅव टू. जमा करणे म्हणजेच काय? सबमिट. दे हॅव टू सबमिट द रिपोर्ट. दे हॅव टू सबमिट द रिपोर्ट. त्यांना रिपोर्ट जमा करावा लागतो. जमा करणे, सबमिट द रिपोर्ट. आईला भांडी घासावी लागतात. आय मीन्स मदर. काय घ्यायचं? हॅज टू घ्यायचं. सिंग्युलर, एकच व्यक्ती. मदर हॅज टू. भांडी घासणे इंग्लिशमध्ये म्हणतात डू डिशेस. तुम्ही वॉश युटेन्सिल्स असं काही लिहिलं असेल तर ते पण ठीक आहे, पण डू डिशेस म्हणजे भांडी घासणे. दॅट इज द वर्ड. फ्रेज येते. डू डिशेस, भांडी घासणे. लक्षात ठेवा, यूज करा डू डिशेस. तिला बिल भरावं लागतं. तिला म्हणजेच काय? शी हॅज टू. बिल भरणे, पे द बिल. शी हॅज टू पे द बिल. तिला बिल भरावं लागतं. शी हॅज टू पे द बिल. पुढे पहा, शिक्षकांना वह्या तपासाव्या लागतात. आता खूप सारे टीचर्स आहेत असं समजा. आता खूप शिक्षकांना वह्यात, खूप साऱ्या शिक्षकांना खूप साऱ्या वह्या. सो खूप सारे शिक्षक असेल तर तुम्ही हॅव टू घ्या. आणि एकच शिक्षकाबद्दल बोलताना तुम्ही बोलत असेल एकच जण असेल तर हॅज टू घ्या. टीचर्स हॅव टू चेक. काय? वह्या, नोटबुक्स. वह्या तपासणे, चेक नोटबुक्स. तपासणे आधी घ्यायचं. वही तपासायची का, गृहपाठ तपासायचं का, पेपर तपासायचं, ते पुढचं, ते पुढे टाकायचं. ओके. आता पहा, त्याला गेट उघडावं लागतं. ही हॅज टू. उघडणे म्हणजे काय? ओपन. व्हॉट ही हॅज टू ओपन? ही हॅज टू ओपन द गेट. गेट. ग्राहकाला पैसे द्यावे लागतात. ग्राहक म्हणजे कस्टमर. आता ग्राहकाला म्हणजे एकच कस्टमर बद्दल बोलते. इथे असतं ग्राहकांना तर हॅव टू घेतलं असतं, पण एकच कस्टमर बद्दल बोलते. सो हॅज घेऊया. कस्टमर हॅज टू पे. ग्राहकाला पैसे द्यायला लागतात. कस्टमर हॅज टू पे. पे म्हणजेच पैसे देणे. विद्यार्थ्यांना रांगेत थांबावं लागतं. स्टुडंट्स हॅव टू. रांगेत थांबावं लागतं म्हणजे रांगेत वाट पाहावी लागते. आता समजा भात घेण्यासाठी, आय रिमेंबर शाळेमध्ये भात खाण्यासाठी रांगेत वाट पाहायला लागायची, थांबावं लागायचं. सो तुम्ही काय म्हणतात? स्टुडंट्स हॅव टू वेट रांगेत, इन लाईन. स्टुडंट्स हॅव टू वेट इन लाईन. रांग म्हणजे तुम्ही लाईन म्हणू शकता. येस, क्यू पण म्हणू शकता. स्टुडंट्स हॅव टू वेट इन लाईन. दॅट्स, दिस इज हाऊ युअर आन्सर शुड बी. प्लीज चेक. चेक करा, काय चुकलं असेल करेक्शन करा. झालं का? आता पहा, कम्प्लीट आहे, व्यवस्थित आहे. समजलं सगळ्यांना? लक्षात आलं बरोबर? हेल्पिंग वर्ब्स वगैरे चेक करा. हॅज टू, हॅव टू, इज इट क्लिअर ऑर नॉट?
प्लीज चेक. सिम्पल होतं, एकदम सिम्पल होतं. आता ह्याच्यावरती मी तुम्हाला एक होमवर्क देते. काय करायचं लक्षात घ्या. यू आर गोइंग टू प्रॅक्टिस ऑन इट. आय विल जस्ट हाऊ आर यू गोइंग टू प्रॅक्टिस. हे 10 सेंटेन्सेस, ठीक आहे. हे जे 10 सेंटेन्सेस आहेत, प्रत्येक सेंटेन्स घ्यायचं आणि 6 फॉर्म्स मध्ये बनवायचं. गेटिंग? हे 10 सेंटेन्सेस जे आता आपण घेतले, प्रत्येक सेंटेन्स घ्यायचं आणि 6 फॉर्म्स मध्ये बनवायचं. पहिले होतं स्वच्छ कपडे घालावे लागतात, राईट. त्याला स्वच्छ कपडे घालावे लागतात. तर जसं आपण सुरुवातीला प्रॅक्टिस केली तसंच पहिलं वाक्य घ्यायचं, मला स्वच्छ कपडे घालावे लागतात. आय हॅव टू विअर क्लीन क्लोथ्स. दुसरं जे दिलं होतं, त्याला स्वच्छ कपडे घालावे लागतात. ही हॅज टू क्लीन द विअर क्लीन क्लोथ्स. तिला स्वच्छ कपडे घालावे लागतात. शी हॅज टू विअर क्लीन क्लोथ्स. आम्हाला स्वच्छ कपडे घालावे लागतात. वी हॅव टू विअर क्लीन क्लोथ्स. तुला स्वच्छ कपडे घालावे लागतात. यू हॅव टू विअर क्लीन क्लोथ्स. त्यांना स्वच्छ कपडे घालावे लागतात. दे हॅव टू विअर क्लीन क्लोथ्स. डन. दुसरं काय होतं, माझ्या मुलाला लवकर झोपावं लागतं. सो लवकर झोपावं लागतं. सब्जेक्ट चेंज करायचं. आपले 6 सब्जेक्ट मध्ये प्रत्येक वाक्य फिरवायचं. लवकर झोपावं लागतं. मला लवकर झोपावं लागतं. आय हॅव टू स्लीप अर्ली. त्याला लवकर झोपावं लागतं. ही हॅज टू स्लीप अर्ली. कम्प्लीट करायची पूर्ण चेन सगळ्यांसोबत बोलून बोलून, किंवा तुम्हाला पाहिजे तर लिहू शकता. तिला लवकर झोपावं लागतं. शी हॅज टू स्लीप अर्ली. राधाला लवकर झोपावं लागतं. यू कॅन टेक राधा हॅज टू स्लीप अर्ली. आम्हाला लवकर झोपावं लागतं. वी हॅव टू स्लीप अर्ली. तुला लवकर झोपावं लागतं. यू हॅव टू स्लीप अर्ली. त्यांना लवकर झोपावं लागतं. दे हॅव टू स्लीप अर्ली. ओके. पुढे विद्यार्थ्यांना नियम, मग मला नियम पाळावा लागतो. त्याला, तिला, आम्हाला, तुम्हाला, त्यांना. असं प्रत्येक वाक्य 10 सेंटेन्स, प्रत्येक वाक्य 6 फॉर्म्स मध्ये बनवायचे. मेक इन द 6 फॉर्म्स. कधी त्याला, तिला आलं तर तुम्ही त्याच्यात 6वं वाक्य राधा ऍड करू शकता. आता पहिल्या वाक्यामध्ये मी दिले त्याला स्वच्छ कपडे घालावे लागतात, तर तुम्ही मला घ्या, तिला घ्या, राधाला घ्या, आम्हाला घ्या, तुला घ्या आणि त्यांना घ्या. असे 6 वाक्य. 10 सेंटेन्स दिले, प्रत्येक वाक्य 6 फॉर्म्स मध्ये होणार, म्हणजे जवळजवळ 60 सेंटेन्सेस शुड बी देअर रेडी इन युअर नोटबुक. तुमच्या वहीमध्ये किंवा जास्तच कॉन्सेप्ट क्लिअर झालेला असेल तर माइंडमध्ये 60 सेंटेन्सेस यू हॅव टू मेक रेडी. दिस इज युअर टास्क फॉर टुडे. आय होप यू आर क्लिअर विथ इट. ॲज इथेच थांबूया, पुढच्या क्लासमध्ये भेटूया. टिल द टाइम, प्लीज टेक केअर एव्हरीबडी. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय. टेक केअर. थँक यू सो मच अँड हॅपी लर्निंग टू यू ऑल.